करतोय आज करिअर इन बँकिंग सेक्टर अँड ऑल गव्हर्नमेंट सेक्टर. आपण आज सरकारी नोकरीतील संधी या विषयावर काय काय संधी आहेत उपलब्ध, त्याचा अभ्यास कसा करावा, अपॉर्च्युनिटीज क्या आहे याच्यावर बोलणार आहोत. बँक असेल, रेल्वे आहे, स्टाफ सिलेक्शन आहे, IBPS आहे, इन्शुरन्स आहे आणि तलाठी पासून ग्रामसेवक अगदी सगळ्या परीक्षांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही चॅटवर विचारायचे. तुम्हाला काही क्वेरी असेल मध्येच मी बोलताना तुम्हाला काय वाटलं तर ते सुद्धा तुम्ही लगेच चॅटवर सांगायचे. चला मग सुरुवात करूया. करिअर इन गव्हर्नमेंट सेक्टर, काय काय संधी असतात ते बघूया आपण. आणि स्टडी प्लॅनिंग त्याचा कसा करावा, सिलेबस काय असतो ते आपण बघणार आहोत. बोलूया मग आपल्या पहिल्या सेक्टरकडे, दॅट इज करिअर इन बँकिंग सेक्टर. करिअर इन बँकिंग सेक्टर, there are vacancies in RBI, SBI, NABARD, in all national bank and private and cooperative banks. अशा तुम्हाला संधी आहेत, अपॉर्च्युनिटी असतात, त्याचा लाभ उठवायचा आहे, ते कशा कशा आपल्याला मिळवता येतील ते बघायचं आहे. तर सुरुवात करणार आहे आपण बँकिंग सेक्टरच्या नॅशनलाइज सेक्टर पासून. नॅशनलाइज ज्या बँका आहेत, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, आंध्रा बँक, अलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक, ह्या ज्या बँका आहेत याच्यामध्ये ऑफिसर, क्लरिकल ज्या वॅकन्सी निघतात ते कशा कशा असतात, RBI मध्ये कधी वॅकन्सी निघते, SBI मध्ये कधी आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहे. संधी पहिले बोलणार आहे आपण. आणि खूप महत्वाचं म्हणजे अपॉर्च्युनिटीज कळाल्या काय आहेत तर तुम्ही अभ्यास हा आत्तापासून करायचा आहे. म्हणजे मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर अभ्यास करीन हा पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. जसं आपल्याला ग्रॅज्युएशन होण्यासाठी अभ्यास करायचा आहे तशीच ही नोकरी मिळवण्यासाठी जसं मी कॉलेजला होतो तेव्हापासून मी ही प्रिपरेशन सुरू करणार आहे असं ठरवा. म्हणजे ग्रॅज्युएट झाल्या तुम्हाला ही नोकरी लगेच मिळेल, त्याच्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणजे इतर मुलं ग्रॅज्युएशनच्या नंतर नोकरी शोधायला लागतात, त्याऐवजी तुम्ही ग्रॅज्युएट नंतर लगेच हा अभ्यास झालेला असल्या कारणामुळे लगेच तुम्हाला नोकरी मिळू शकते. काय काय असतात IBPS मध्ये संधी? SO स्पेशलिस्ट ऑफिसर, PO प्रोबेशनरी ऑफिसर, क्लरिकल. SO म्हणजे स्पेशलिस्ट, तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्हाला सिक्युरिटी ऑफिसर म्हणून जायचं असेल तर. PO इट्स अ जनरल, सगळ्यांसाठी आहे, जे ग्रॅज्युएट आहेत त्या सगळ्यांसाठी. आवाज येत नाहीये. ओके, लेट मी क्लिअर वन मोर थिंग. आवाज येत नाही. IBPS मार्फत ऑफिसर, क्लरिकल आणि SO म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसर. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट असाल किंवा तुम्ही इंजिनियर असाल तरी तुम्हाला या परीक्षा SO. PO जनरल सगळ्यांसाठी आहे. ग्रॅज्युएट 21 to 30 इयर्स तुम्ही ऑफिसर होऊ शकता, खूप उच्च पदावर जाऊ शकता तुम्ही. अँड क्लरिकल त्याला असिस्टंट असं म्हटलं जातं. या क्लरिकलला आता असिस्टंट असं म्हटलं जातं. पूर्वी त्याला क्लरिकल म्हणायचे पण आता त्याला असिस्टंट म्हटलं जातं. असिस्टंट पदासाठी सुद्धा तुम्हाला जाता येतं. 18 to 28 इयर्स, 18 ते 28 वर्ष आणि कोणताही ग्रॅज्युएट ह्या परीक्षेसाठी बसू शकतो. आणखी काय काय संधी आहेत ते बघणार आहोत आपण. चला नेक्स्ट संधीकडे वळूया, ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. सेम तसंच स्पेशलिस्ट ऑफिसर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्क. स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी, या स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी तुम्ही पुन्हा तसंच MBA असेल वेगळा, HR साठी, किंवा तुम्ही CA असाल, और तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर असाल किंवा तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही SO स्पेशलिस्ट ऑफिसर साठी. प्रोबेशनरी ऑफिसर ग्रॅज्युएट, इट्स जनरल पोस्ट, सर्वसामान्यांसाठी. जो आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, सगळ्यांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी जाता येतं. 21 to 30 इयर्स. क्लरिकल सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कोणताही ग्रॅज्युएट आणि तुम्ही क्लरिकलला 18 to 30 इयर्स
तुम्ही ह्या परीक्षेला बसू शकता. संधी काय काय आहेत बघणार आहे आणि मग आपण अभ्यासाची दिशा ठरवणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एक ग्रेड बी ऑफिसर. ग्रेड बी ऑफिसर साठी खूप महत्वाचं, कारण हा पुढे जाऊन काय होणार आहे, तर पुढे जाऊन हा होणार आहे, तुम्ही गव्हर्नर होणार आहात. म्हणून तुम्हाला 10वीला एसएससी ला 60% आवश्यक आहे, 12वीला 60% आवश्यक आहे आणि डिग्री ग्रॅज्युएशनला सुद्धा 60% मिळाले पाहिजे, तर तुम्हाला ग्रेड बी ऑफिसरला जाता येतं. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेत आणखी एक तुम्हाला संधी असते, ती म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि तुम्हाला क्लरिकल पोस्टला, त्याला असिस्टंट म्हटलं जातं, त्याला तुम्हाला जाता येतं. ती या वर्षीची एक्झाम प्रिलियम मेन्स झालेली आहे, आता लवकर ही वॅकन्सी निघणार आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहे. तर ही एक संधी असते ग्रॅज्युएट, त्याला कुठल्याही पर्सेंटेजची अट नाही आणि तुम्ही या परीक्षेला बसू शकता, म्हणजे रिझर्व्ह बँकेत जाण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. नाबार्ड, नाबार्ड बँकेमध्ये सुद्धा अशीच संधी असते. एक, तुम्हाला ऑफिसर साठी पुन्हा एकदा एसएससी, एचएससी आणि डिग्री या तिन्ही मधून तुम्हाला तिन्ही स्टेजला 60% गरजेचे आहेत. ओके. नाबार्ड क्लरिकल ग्रेडला तुम्हाला अशी कुठल्याही पर्सेंटेजची गरज नाही, पण ग्रॅज्युएट असणारे ह्या परीक्षेला बसू शकतात. आता नाबार्ड मध्ये एक वॅकन्सी निघाली होती, ती 10th पास वाल्यांसाठी, पण ती दरवेळेला निघते असं नाही, ती आता निघाली होती. दॅट इज कॉल्ड ॲज मल्टी टास्किंग स्टाफ सारखी, त्याला अटेंडंट असं नाव दिलेलं आहे त्यांनी. अटेंडंट ही नाबार्ड मध्ये तुम्ही 10वी पास आहात पण ग्रॅज्युएट नाही, बट नॉट ग्रॅज्युएट कॅन अपियर, म्हणजे जे 10वी पास आहेत ग्रॅज्युएट नाहीत तर ते ह्या परीक्षेला बसू शकत होते. तशीच पुढच्या वर्षी सुद्धा येण्याची अपेक्षा आहे, आपण बघूया. तशी आली तर मी तुम्हाला कळवणारच आहे. आता पुढची संधी काय आहे, कोऑपरेटिव्ह बँका, म्हणजे सारस्वत बँक असेल, कोऑपरेटिव्ह बँका जे सारस्वत तुम्हाला माहित असलेल्या, आपणा सहकारी बँक, अभिदय बँक, या बँकांमध्ये, शामराव विठ्ठल बँक, या बँकांमध्ये तुम्हाला ऑफिसर आणि क्लरिकलची संधी असते. ऑफिसर साठी ग्रॅज्युएशनला 60%, 21 to 30 इयर्स तुम्हाला बसता येतं. या सगळ्यांचा मी सांगतोय, तो अभ्यासक्रम सारखा आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि क्लरिकलच्या सुद्धा वॅकन्सी निघतात, त्याला कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षेला बसू शकतो. आणखी काय काय संधी आहेत, या तर बँकेतल्या झाल्या. आणखी काय संधी आहेत, तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, ओरिएंटल इन्शुरन्स आहे. या इन्शुरन्स सेक्टरमध्ये, बरं, यासाठी फक्त तुम्ही बीबीए झालेत, म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, तरच अलाउड आहे असं आहे म्हणून नाही. बीएमएस झाले म्हणून अलाउड आहे नाही, बीबीए झाले तरच अलाउड आहे असं नाही. कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षेला बसू शकणार आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षेला बसू शकतो. काय काय संधी असतात, LIC मध्ये जागा नसते, नॅशनल इन्शुरन्स आहे, ओरिएंटल इन्शुरन्स आहे, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, ओरिएंटल इन्शुरन्स आहे. याच्यामध्ये ऑफिसर आणि क्लरिकलच्या जागा निघतात. कशा कशा आहेत ते बघूया. LIC मध्ये AAO, असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, पण ह्याला ग्रॅज्युएशनला तुम्हाला 60% आणि 21 to 30 इयर्स. चला स्क्रीनशॉट घेत चला, काय असेल वही पेन तर लिहायला सुरुवात करा. क्लरिकल साठी ग्रॅज्युएट आणि 18 ते 28 वयापर्यंत तुम्हाला LICच्या क्लरिकलसाठी बसता येतं. दरवर्षीच वॅकन्सी निघतात असं पण नाही, पण तुमचा अभ्यास तयार ठेवा. ज्या वॅकन्सी निघतील ती आपल्याला क्रॅक करायची आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉई होता येतं. LIC हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, ह्याच्यामध्ये ऑफिसरच्या जागा निघतात. कुठलाही ग्रॅज्युएट ह्या परीक्षेला बसू शकतो. असिस्टंटच्या जागा निघतात. या दोन्ही साठी ग्रॅज्युएट आणि ऑफिसर साठी 21 to 30, क्लरिकल साठी 18 ते 28, 18 to 28 वयापर्यंत ह्या परीक्षेला तुम्हाला बसता येतं. चला आणखी काय संधी आहेत ते बघूया. वेगवेगळ्या ज्या न्यू इंडिया इन्शुरन्स असो, युनायटेड इन्शुरन्स असो, ओरिएंटल इन्शुरन्स का नॅशनल इन्शुरन्स असो, यामध्ये तुम्हाला ऑफिसर आणि क्लरिकल कुठलाही ग्रॅज्युएट ह्या परीक्षेला
बसू शकतो. तर ऑफिसरसाठी ग्रॅज्युएशनला 60% आणि क्लरिकलला अशी कुठलीही अट नाही, 60%च पाहिजे असं नाही, कुठलाही ग्रॅज्युएट बसू शकतो. ऑफिसरसाठी 21 to 30 आणि क्लरिकलसाठी 18 to 28, 18 ते 28 वयापर्यंत कुठलाही उमेदवार या परीक्षेला बसू शकतो. आणखी काय काय संधी आहेत ते बघूया, पुढच्या स्लाइडकडे वळूया. तुम्ही जरा नोंद करत चला. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला जायचं असेल तर स्टाफ सिलेक्शन कमिशन एक आहे, कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, जे ग्रॅज्युएट झालेत त्यांच्यासाठी. एक आहे कंबाईंड हायर सेकंडरी. आता 19 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. डेट 15 डिसेंबर होती, ती वाढवलेली आहे 19 डिसेंबर पर्यंत. जे 12वी पास आहेत त्यांनी या सगळ्यांचा फॉर्म भरावाच असं मी सांगेन, कारण ही नोकरीची संधी आहे, वारंवार येते असं नाही, तर ही नोकरीची संधी आहे. तुम्हाला ग्रॅज्युएट होईपर्यंत अशा पहिल्याच प्रयत्नात तुम्ही पास व्हाल असं पण नाही, पण तुम्हाला परीक्षा काय असते हे कळलं. लागलात तर तुम्हाला 13वीला कॉलेज करता करता तुम्ही इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज मध्ये कुठेतरी जॉबला असू शकता. 12वी पास आणि MTS 10वी पास 18 वर्ष पूर्ण हा कुठलाही विद्यार्थी ह्या परीक्षेला बसू शकतो. या कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलच्या 21 तारखेला जे ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी सांगतोय, 21 डिसेंबरला ऍडव्हर्टाईज येणार आहे आणि त्याचे वर्ग या कंबाईंड हायर सेकंडरी लेवलचे वर्ग आपण एक शॉर्ट कोर्स 8 दिवसाचा आपल्या कॉलेजमध्ये आपण सुरू करणार आहे. त्याच्याबद्दल मी या सेमिनार मध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. त्याचबरोबर फाउंडेशन कोर्स हा साधारणतः 6 ते 7 महिन्याचा तुमच्यासाठी तुमच्याच कॉलेजमध्ये प्रत्येक शनिवार रविवारी हा वर्ग आपण चालवणार आहे. तुम्हाला ज्या काही ह्या संधी आहेत मी सांगतोय, स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, म्हणजे इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज, ग्रामसेवक, तलाठी, ह्या सगळ्या परीक्षांचा फाउंडेशन तुमचा पक्का करण्यासाठी आम्ही हे वर्ग चालवणार आहे. याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण पहिल्यांदा संधी काय आहेत ते समजून घेऊया. स्टाफ सिलेक्शन नंतर आपण बघणार आहोत स्टाफ सिलेक्शन मधली कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. तुम्ही कोण होऊ शकता? तुम्ही इन्स्पेक्टर होऊ शकता. कुठे? तर इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज मध्ये. तुम्ही कस्टम मध्ये जाऊ शकता, इन्कम टॅक्स मध्ये जाऊ शकता, एक्साइज मध्ये जाऊ शकता, CBI मध्ये जाऊ शकता, ऑडिटर म्हणून काम करू शकता आणि अप्पर डिव्हिजनल क्लर्क असं या स्टेजला तुम्ही जाऊ शकता. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट कॅन अपियर फॉर दिस एक्झाम. 18 ते 27 काही पोस्ट अशा आहेत की ज्याला तुम्हाला 30 वर्षापर्यंत पण बसता येतं. हे मी जे सांगतोय हे जनरल कॅटेगरी बद्दल सांगतोय. पुढची संधी आहे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम 19 डिसेंबर. याची आता शेवटची तारीख आहे. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी भरा आणि याचे वर्ग सुरू होणार आहेत आपल्या कॉलेजमध्ये. त्याचा एक शॉर्ट कोर्स आपण घेणार आहोत. रोज साधारणतः 6 ते 7 असं क्लास आपण घेणार आहे. 6 ते 7 तास असं 8 दिवस सलग घेणार आहे. क्वालिफिकेशन 12th पास आणि तुम्ही इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज अशामध्ये तुम्ही क्लरिकल ग्रेडला जाऊ शकता. तुम्ही 10वी पास आहात आणि 18 वर्ष पूर्ण आहेत तर तुम्हाला MTS मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर जाता येतं. म्हणजे मला सांगायचं काय यातून, तुम्ही 10वी 12वी नंतर ह्या परीक्षांची तयारी सुरू ठेवा. ग्रॅज्युएट होण्याची वाट बघू नका. तोपर्यंत ह्या परीक्षा देत गेलात तर परीक्षा काय असते हे तुम्हाला कळेल, अभ्यास काय असतो, आपण कुठे कमी पडतो का. जर तुम्ही कमी पडत नसाल तर निश्चित तुम्ही पास होऊ शकता. आता एक आणखी पोस्ट असते त्याला म्हणतात प्रोटोकॉल ऑफिसर, पण ह्याच्यासाठी तुम्ही मास्टर्स डिग्री केली असेल तर तुम्ही स्टाफ सिलेक्शन तर्फे या परीक्षेला सुद्धा बसू शकता. आता आणखी वळूया प्रॉव्हिडंट फंड. याच्यामध्ये तुम्हाला ऑफिसर लेवलला जाता येतं. ही UPSC मार्फत परीक्षा होते आणि याचा 21 to 30 ही दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारीमध्ये ऍडव्हर्टाईज येते साधारणपणे आणि मार्च किंवा एप्रिलला ही एक्झाम होते. म्हणजे परीक्षा फॉर्म निघाले की 2-3 महिन्यात, 2-3 महिन्यांना 2च महिन्यात होते. त्यामुळे तुमची आत्तापासूनची तयारी असायला पाहिजे. नोव्हेंबरला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसरचे फॉर्म निघाले. आता 31 डिसेंबरला परीक्षा आहे. एवढ्या कमी कालावधीत अभ्यास कदाचित होणार नाही. मग अभ्यास न होणार आणि मग तुम्ही त्याच्यातून रिजेक्ट होणार, हे नैराश्य पाडून देणार आहे, निराशा येईल याने. मग त्यापेक्षा आपण आधीपासून याचा अभ्यास सुरू करूया.
फॉर्म निघाले की भरायचं, परीक्षेला जायचं, परीक्षा द्यायची, पास झाला तर जॉईन व्हायचंय. पास कधी होणार आहे? तुमचा अभ्यास चांगला असेल तर होणार आहे. प्रॉव्हिडंट फंड मध्ये सोशल सिक्युरिटी असिस्टंट अशी एक पोस्ट असते, त्याला ग्रॅज्युएट 21 to 30 इयर्स अशी होती ती. त्यांनी 18 ते 27, आता कदाचित 28 वर्ष कोविड पासून हे करणार आहे. 18 ते 27 वयोगटातले उमेदवार ह्या परीक्षेला बसू शकतात. चला पुढे वळूया. IB इंटेलिजन्स ब्युरो, याच्यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदावर तुम्हाला जाता येते. IB मध्ये काम करता येईल. बघा, देशाच्या संरक्षणाचं काम तुमच्या हातात असेल की खूप मोठी जबाबदारी तुम्हाला पेलता येईल, देशासाठी काम करता येईल. त्यात तिथेच तुम्हाला 10वी बेसवर सिक्युरिटी असिस्टंट, आता ही 10वी बेसवर आहे, सिक्युरिटी असिस्टंट म्हणून काम करता येईल. 18 ते 27 वयोगट. स्क्रीनशॉट घ्या, काय कळालं नसेल तर विचारा. रेल्वेमध्ये कुठल्या कुठल्या वॅकन्सी असतात मी हे तुम्हाला फटाफट का सांगतोय, आपल्याला मेन मुद्द्याकडे, सिलेबस आणि हा कोर्स आपण सुरू करणार आहे त्याच्याकडे वळणार आहोत. रेल्वेमध्ये असिस्टंट स्टेशन मास्टर, TC, CC कमर्शियल क्लर्क, गँगमन, ट्रॅकमन, खलाशी अशा जागा निघतात. कुठल्या कुठल्या जागा निघतात, कशा आहेत ते बघूया आपण. रेल्वेमध्ये असिस्टंट स्टेशन मास्टर, ग्रॅज्युएट आहात तुम्ही आणि 21 ते 30 वय आहे तुमचं, तर तुम्ही ह्या परीक्षेला बसू शकता. TC ग्रॅज्युएट आहात तुम्ही, 18 ते 27 वयोगटामध्ये आहात, तर तुम्हाला TC साठी ऍप्लिकेशन करता येतं. कमर्शियल क्लर्क, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, वय तुमचं 21 ते 30 दरम्यान आहे, तर तुम्हाला बसता येतं. आणि गँगमन, ट्रॅकमन, खलाशी याच्यासाठी तुम्हाला फक्त 10वी पास लागतं, 10th पास असाल तरी सुद्धा तुम्हाला या परीक्षेला बसता येतं. त्याच्या सिलेबस कडे वळण्याआधी तुमचे काही प्रश्न असतील ते पण विचारा, कारण मी आता त्याच्या सिलेबस कडे वळतोय. तुम्हाला सिलेबस काय आहे ते सांगणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही चॅटवर विचारा. सगळ्याच परीक्षा, कुठलीही परीक्षा असो, मॅथ्स सगळ्या परीक्षेला आहे. तुम्ही UPSC द्या, MPSC द्या, रेल्वे द्या, बँक द्या, स्टाफ सिलेक्शनची परीक्षा द्या, प्रॉव्हिडंट फंडची द्या, कुठलीही परीक्षा द्या. मॅथमॅटिक्स जवळपास सगळ्या परीक्षांना आहे. लॉजिकल रिझनिंग जवळपास सगळ्या परीक्षांना आहे. इंग्लिश सगळ्या परीक्षांना आहे. जनरल नॉलेज हे सगळ्या परीक्षांमध्ये आहे. म्हणजे हा अभ्यास कॉमन आहे सगळ्या परीक्षांसाठी. असं तुम्ही स्पेसिफिक मनात आणू नका की मी UPSC करतोय तर मला काही वेगळा अभ्यास करायचा. वेगळा अभ्यास करायचा आहे, पण हे करायचंच आहे. हे जे मी सांगतोय हे करायचंच आहे. तुम्ही ग्रामसेवक, तलाठीला बसताय, सेल टॅक्स इन्स्पेक्टरच्या परीक्षेला बसताय, पोलीस सब इन्स्पेक्टरच्या परीक्षेला बसताय, इन्कम टॅक्स ऑफिसरच्या परीक्षेला बसताय. या सगळ्या परीक्षांसाठी मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि GK जनरल अवेअरनेस, जनरल स्टडीज हा सब्जेक्ट आहेच. मग या सगळ्या परीक्षांसाठी आहेच. हा झाला सिलेबसचा पार्ट. आता तुम्हाला सगळ्यांसाठी ज्ञानदीप कॉलेज तर्फे आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आम्ही राहतो त्या विभागातल्या लोकांसाठी, ती मुलं लवकरात लवकर नोकरीला लागावीत, त्यांनी चांगली नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतायत. त्या प्रयत्नात आम्ही सुद्धा सहभागी आहोत की इथल्या मुलांना जे टॅलेंट आहे ते वापरून कुठल्या तरी गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जावं. म्हणून आम्ही एक शॉर्ट कोर्स, 8 दिवसांचा शॉर्ट कोर्स, या स्टाफ सिलेक्शन कमिशन, स्टेट बँकचा ज्यांनी फॉर्म भरलाय त्याच्यासाठी, ज्यांनी स्टाफ सिलेक्शनचा भरला नसेल त्यांना 19 डिसेंबर शेवटची तारीख आहे, फॉर्म भरता येणार आहे. 8 दिवसाचा एक क्रॅश कोर्स घेणार आहे. तुम्ही कॉलेजला आलात तर तुम्हाला त्याची फी ही साधारणतः कळणार आहे. त्यामध्ये हे सगळे पार्ट आम्ही कव्हर करणार आहे. काय कव्हर करणार आहे तर मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, GK. कार्यशाळा, वर्कशॉप, या परीक्षांसाठी एक वर्कशॉप छोटस घेणार आहे. त्याचबरोबर 13वी पासून किंवा 11वी 12वीची मुलं सुद्धा अलाउड आहेत. 13वी ते 15वीची दरम्यान आहेत. FY to TY ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण काय करतोय, या FY TY च्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स, या सगळ्या परीक्षांचा पायाभरणी फाउंडेशन कोर्स, म्हणजे तुम्ही सगळ्या परीक्षांची माहिती आणि अभ्यास तुम्हाला व्हावा यासाठी फाउंडेशन कोर्स आपण कॉलेजमध्ये सुरू करतोय. दर
सॅटर्डे आणि संडेला, हा कॉलेज सुरू असताना, म्हणजे आता तुमचं कॉलेज सुरू होईल हे साधारणतः जानेवारीच्या फर्स्ट सॅटर्डे संडे पासून हा फाउंडेशन कोर्स आपण सुरू करणार आहे. आणि त्याची फी तुम्ही कॉलेजला आल्यानंतर माफक दरामध्ये, असं मी सांगतोय तुम्हाला, कारण तिथली ग्रामीण भाग बघता, आम्हाला सामाजिक बांधिलकी बघता, गुजराती सर आहेत किंवा उमेश बागल सर आपले प्रिन्सिपल आहेत, त्यांना असं वाटतं की आमच्या विभागातली, आमच्या कॉलेजमधली ही विद्यार्थी गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जावोत, जे विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवत आहेत 10वीला 12वीला ग्रॅज्युएशनला, असंच उत्तुंग यश त्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये मिळावं, म्हणून हा आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला चांगल्यातले चांगली नोकरी मिळावी. तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा, कारण मी तुम्हाला अपॉर्च्युनिटीज काय आहेत त्या सांगितले, अभ्यास काय असतो हे सांगितलं थोडक्यात, आणि आम्ही हे कोर्स सुरू करणार आहे त्याबद्दल सांगितले. कोणीही मनात आणू नका की मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर बघेन, असं मनात सुद्धा आणू नका. असं मी सांगेन, तुम्ही आत्तापासून या तयारी सुरू करा. या परीक्षांची तुम्ही आत्तापासून तयारी केलीत तर कुठे ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळणार आहे. कदाचित तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्या सुद्धा मिळू शकतं. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मुद्दामून जरा सांगा. इथे मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला उत्तरं देण्यासाठी आजचा हा सेमिनार आहे. तुमच्या मनामध्ये काय शंका राहू नये याच्यासाठीच हा सेमिनार आहे. काय प्रश्न असतील तर मी सगळ्यांना अनम्यूट करतोय किंवा मला तिथून कळवा, मी त्या विद्यार्थ्याला अनम्यूट करतो. तुमचे प्रश्न असतील तर आपण बोलूया.